गुड मॉर्निंग मित्रांनो. 8 तासापासून झोपेल होतो. मस्त झोप बीप झाली. म्हटलं चला आता दात बितं घासून घ्या. बेस्टपैकी कोलगेट घेतला 10 रुपयाला आपला. याला दात बितं घासून घेतले. चला म्हटलं जरा तोंड बिंड धुवून घ्या. आता कसं आहे, भूक लागेल हो, पोटात असं कुडकुड उरायला. रात्रीच भूक लागली होती, पण म्हटलं जाऊ द्या, सकाळी सकाळी आता चहा आणि पोळी खाऊ म्हटलं. कडकमध्ये चहा आणि पोळी तळून घेतली. आलो पलंगावर बसून, म्हटलं चहा पोळी खाऊन घ्या. 2 पोळ्या तळून ठेवल्या त्या, दोन्ही दिल्या वाजून. याला काय दिवसभर भनभन राहत नाही. चला म्हटलं आता आंघोळ करून घेऊ. तापेल होतं पाणी. गेलो बाथरूममध्ये. जायला म्हणजे कसं आहे, फ्रेश राहतो दिवसभर माणूस. आंघोळ केलं लय बेकार वाटतं, त्याच्यामुळे मी दररोज आंघोळ करतो. आलो बाहेर, थंडी वाजत होती. यायला पण काय आंघोळ करणं गरजेचं आहे. केस बिस वाळून घेतले. म्हटलं आता बेस्टपैकी ड्रेसिंग आणू. पांढरा शर्ट, काळी पॅन्ट घातली. चला म्हटलं आज काय दिवसभर कसं आहे कडकमध्ये. आता आलो, पण थोडे केस वल्ले होते, म्हटलं पुसून घ्यावं. पुढं आलो नाही तर पाणी सांडलं होतं. याला पाय सारखला, वाचलं भाऊ. खोबऱ्याचं तेल घेतलं, म्हटलं डोक्याला लावून घेऊ. कसं आहे दिवसभर डोकं आहे ना शांत राहतं. तेल बिल लावून घेतलं मस्त पैकी. गार 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 भांग बिंग पाडी. चला आता बायकोने सांगितले भाजी घेऊन या म्हणे मटणाची. गेलो बाहेर आलो, स्कूटी बिटी काढी. आलो मार्केटमध्ये. भाजी म्हणजे मोठ्याची भाजी होती बरं का, म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला दुकान बिकान दाखल नाही. घरी आलो भाजी घेऊन. आता बायकोला सांगतो मस्त पैकी भाजीनं बनवून ठेव, मी तोपर्यंत येतो हिंडून. चला भेटू आता नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.